श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर आपल्याला आज बोलायचे आहे ओव्हर थिंकिंग. विचार तर सगळेच जण करतात, पण काही जण खूप जास्त विचार करतात आणि हा जास्त विचार केल्याने नंतर आपल्याला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण जास्त जेव्हा विचार करतो त्या स्टेजकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला तुमचं मन त्यावेळेस तुम्हाला भटकवायचे. तुमचा मनातला विचार तुम्हाला काढून टाकायचा. मनाला दुसरा विचार करायला लावायचे. दुसऱ्या गोष्टी दाखवायच्या किंवा आजूबाजूला जे घडतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचे. तुम्हाला तुमच्या मनाला डायव्हर्ट करायचे. तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं. तुमचं मन जेव्हा जास्त विचार करतं, जास्त वेगळीकडे भटकायला लागतं, तेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत बोला किंवा आवडत्या छंदाला जोपासा किंवा फॅमिलीला वेळ द्या. मला जी गोष्ट जास्त आवडते ती गोष्ट करणे म्हणजे तुमच्या मनातील विचार कमी होतील. जेव्हा आपण आवडती गोष्ट करतो तेव्हा आपण कुठल्या तरी असा वेगळा विचार करत नाही. आपण पूर्ण लक्ष त्यामुळे अशा काही गोष्टी करा ज्या आपल्याला आवडतात, ज्यात आपल्याला छंद आहे, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. अशा गोष्टी करायला हव्यात. ज्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतात, ज्यात तुमचं मन रमतं, अशा गोष्टी तुम्ही करा. तुम्ही स्वतःच्या मनाला ठरवा की आता आपल्याला या ओव्हर थिंकिंगच्या प्रॉब्लेममधून दूर व्हायचं आहे. आपल्याला जास्त विचार करायचे नाहीत. तेव्हा तुमचं लक्ष फक्त जास्त विचार करण्याकडे असावं. जेव्हा तुम्ही जास्त विचार करता तेव्हा लगेच समजा की आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचं. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या आवडीचे विचार करायला लावायचे. मन काय आवडतं, मला काय करायचं आहे, मला माझ्या आवडत्या ठिकाणी कधी जायचं आहे, असे काही विचार करा. म्हणजे तुमच्या मनाला दुसरीकडे भटकायचं आहे तुम्हाला. तुमचं मनच तुमच्या जाग्यावर नसेल तर तुम्हाला जीवनात कितीही आनंद भेटला तरी ते तुम्ही घेऊ शकणार नाही. प्रत्येक वेळी आनंद घेण्यासाठी तुमचे मन तुम्हाला प्रेझेंट असायला हवे. तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये असायला हवं. यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे मेडिटेशन. तुम्ही ध्यान करू शकता, तुम्ही योगा करू शकता, तुम्ही एक्सरसाइज करू शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडला कंट्रोल करण्यास बेस्ट आहेत. म्हणून या नक्की ट्राय करा. तुम्हाला यातलं जे काही आवडतंय ते करा. त्यामुळे तुमचं मन एकाग्र होईल. जे काही करायचं आहे ते मन लावून करण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट करा. स्वतःला ॲक्सेप्ट करायचं शिका. ज्यामुळे जे काही आहे त्यातच तुम्ही खुश राहायला शिका. तुम्ही जे आहे जसं आहे याला जर तुम्ही ॲक्सेप्टच केलं नाही तर तुम्ही राहू शकत नाही. म्हणून जे तुमच्याकडे नाही आहे याचा विचार न करता जे आहे यातच तुम्ही खुश राहायला शिका. बाकी कुणाचा विचार करू नका. दुसरीकडे किती आहे, त्याच्याकडे किती आहे, कसं आहे याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करा. ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही समाधानी आणि खुश राहता. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर स्टे बिझी. स्वतःला तुम्ही व्यस्त ठेवा. स्वतःला बिझी ठेवा. सतत स्वतःला कामात ठेवा. फ्री राहू नका. जेव्हा तुम्ही एकटे रिकामे असता तेव्हाच तुमच्या मनात जास्त विचार येतात. त्यामुळे स्वतःला बिझी ठेवा. तुम्ही सतत स्वतःला कामामध्ये ठेवा. आणि जेव्हा तुमचं काम सगळं पूर्ण झालेलं असेल तेव्हा तुम्ही तुमचा एखादा छंद पण जोपासू शकता. फक्त रूल फॉलो करा. हे तुम्हाला सवय होईल की प्रेझेंटमध्ये राहण्याची. तुमच्या मनातले जास्तीचे विचार कमी होत जातील. तुम्ही कसल्याही गोष्टीचा जास्त विचार करणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. तुम्ही जे सगळं महत्त्वाचं आहे ते तुम्ही करू शकाल. त्यामुळे तुम्ही जास्त पण विचार करू शकणार नाही. माझा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा.